बुधवार दिनांक 22 मे रोजीच्या पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या मराठी दैनिकात पान नंबर 13वरती एक बातमी आहे. त्यामध्ये म्हटलं आहे, धर्मांतरासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात निधी. मिलिंद परांडे यांचा आरोप. कण्हेरी मठामध्ये संत संमेलन. या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली ही बातमी आहे. हिंदूंची लोकसंख्या अल्प होत आहे. ख्रिस्ती आणि मुस्लिम संस्था यांना परदेशातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे, असे माहिती या विश्व हिंदू परिषदेचे संघटना मंत्री मिलिंद परांडे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की स्वातंत्र्यानंतर नागालँड, मिझोराम यांच्यासारख्या राज्यामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात धर्मांतरित झाल्याने या राज्यात हिंदू धर्मीय अल्पसंख्याक झालेले आहेत. महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये धर्मांतराचे कार्य जोरात सुरू आहे. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात धर्मांतराचं कार्य जोमात चालू आहे. ही एवढी महत्त्वाची माहिती या गृहस्थांनी मग पोलिसांना काय नाही दिली? ते त्या संत साहित्य संमेलनामध्ये बसून भाषण कशासाठी करतायत? तेव्हा यासंबंधी चौकशी करण्यासाठी आम्ही लोकांनी पोलीस ठाणं गाठलं. 23 मे रोजी पोलीस प्रमुखांना आम्ही निवेदन दिलं आणि सांगितले की या गंभीर गोष्टीची चौकशी करावी. 23 मेचं पत्र 27 मे रोजी गोकुळ शिरगावचे पोलीस स्टेशनचे प्रमुख गायकवाड साहेब यांना मिळालं. परदेशातून पैसा येतो आहे आणि इथं ग्रामीण भागामध्ये धर्मांतर होत आहेत. इतक्या महत्त्वाच्या गोष्टीकडे, देशाच्या दृष्टीने सुरक्षिततेचा प्रश्न असलेल्या गंभीर गोष्टीकडे पोलिसांना लक्ष द्यायला आज दिनांक 1 जूनपर्यंत तरी वेळ मिळाला नाही. आज आम्हाला असं कळलं की आजपर्यंत त्यांना चौकशी करायला वेळ मिळाला नाही. आता पुढची तारीख ठरली 6 जून. 6 जून रोजी आपल्याला गोकुळ शिरगावचे पोलीस प्रमुख काय काय माहिती देत आहेत ती पाहता येईल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धर्मांतरासंबंधी कुठं तक्रारी आलेल्या आहेत काय याची चौकशी केली तेव्हा त्याचं उत्तर मिळालं, अशा तक्रारींची संख्या आहे 0. कोणीही तक्रार केलेली नाही. मग हे मिलिंद परांडे कोल्हापुरात येऊन अशा तऱ्हेची खोटी माहिती, द्वेष निर्माण करणारी माहिती का देत आहेत? सरळ उत्तर आहे, त्यांना हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन ही भांडणं लावायची आहेत. अशा तऱ्हेने संतांचं नाव घेऊन समाजात तेढ निर्माण करणारे, भांडणं लावणारे वक्ते आणि त्यांना यासाठी जागा उपलब्ध करून देणारे कण्हेरी मठाचे प्रमुख यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, हे सांगण्यासाठी शिष्टमंडळ तिथल्या पोलीस प्रमुखांना भेटलेलं आहे. शिष्टमंडळाने सांगितले, टिपू सुलतानसारख्या देशभक्ताचा डीपी ठेवला म्हणून एखाद्या तरुणाला उचलून न्यायचं, त्याचा छळ करायचा, तुरुंगात डांबायचं, त्याच्यावरती केसेस करायच्या असं पोलीस करतात. आणि इथं एवढं मोठं खोटं बोलून हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचं षडयंत्र सुरू असतानासुद्धा पोलीस त्याची साधी चौकशी करायला तयार नाहीत. याचं गौरबंगाल काय? कोल्हापूर जिल्ह्यात धर्मांतरे होत आहेत हे जर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला कळत असेल, पोलिसांना कळत नसेल, तर पोलिसांच्याबद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होते. इथले पोलीस खाते अकार्यक्षम आहे असे मिलिंद परांडेंना म्हणायचे आहे काय, असाही प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केला. आशा करूया पोलीस खाते याचा योग्य तो तपास करून गुन्हेगारांना शासन करेल. 8 तारखेला पोलीस खात्याबरोबर चर्चा झाली. तेव्हा त्यांना इशारा देण्यात आला की जर मिलिंद परांडे यांच्यावर आपण कारवाई करा, अन्यथा 13 तारखेला आम्ही मठावरती मोर्चा काढू. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात धर्मांतरे होतात असे म्हणून कोल्हापूरची बदनामी केली म्हणून हा मोर्चा ठरवण्यात आला. पण मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ही बैठक झाली. मोर्चा नाकारला म्हणून पोलीस खात्याचा निषेध करण्याचे ठरले. तेव्हा SP साहेबांनी भेटीचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे 15 तारखेला त्यांनी भेटीची वेळ दिली. पोलीस खातं म्हणते आम्हाला सबळ पुरावा मिळत नाही म्हणून अर्ज निकालात काढण्यात आलेला आहे.
कार्यकर्त्यांनी पुराव्यादाखल सांगितले की वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आलेली आहे. न्यूज चॅनेलवरूनही बातमी देण्यात आलेली आहे. पोलीस अधिकारी स्वतः मठावर हजर असतानासुद्धा त्यांच्या ही गंभीर बाब कशी लक्षात आली नाही. कोल्हापूरचे SP पंडित साहेब यांनी सगळ्यांची मतं व्यवस्थित ऐकून घेतली. कायदेशीर मुद्दे शांतपणे ऐकून घेतले. पाहूया आता ते कारवाई करतायत का, FIR दाखल करतायत का, अन्यथा कोल्हापूरचे कार्यकर्ते पुन्हा मोर्चाचे नियोजन करत आहेत.